नमस्कार मित्रांनो, फलकलेखन मराठी देवनागरी लिपी भाग 10. हे जे तुम्हाला इथे काही अवयव दिसत आहेत, हे मराठी देवनागरी लिपीचे मूळ अवयव आहेत आणि या मराठी देवनागरी लिपीतील मूळ अवयवांचा उपयोग करून 0 ते 9 पर्यंतचे अंकलेखन आज या एपिसोडमध्ये आपण करत आहोत. मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या आधीच्या 9 एपिसोडमध्ये आपण मराठी देवनागरी लिपीचे मूळ अवयव घेतलेले आहेत, पाहिलेले आहेत. तुम्हाला समोर दिसत आहेत. या उभ्या रेषेवर एक स्वतंत्र असा एपिसोड मी केलेला आहे. या प्रत्येक रेषेवर एपिसोड केलेले आहेत. तेही एपिसोड पहा आणि या पूर्ण अवयवांचा एक एपिसोड केलेला आहे, तो देखील पहा. ज्यांना कुणाला लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही देवनागरी लिपी लिहिण्याची आवड आहे, अशांसाठी हे जे एपिसोड आहेत ते अत्यंत उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही नियमितपणे मराठी देवनागरी लिपीतील या मूळ अवयवांचा सराव केला तर तुम्हाला नक्कीच या पद्धतीचं लिखाण तुम्हाला येऊ शकेल. तुम्ही तशा पद्धतीचं लिखाण करू शकाल. आपले मूळ अवयव झालेले आहेत. आता त्याच मूळ अवयवांचा उपयोग करून आपण 0 ते 9 पर्यंतचे अंक कसे काढायचे याची सोपी आणि एकदम साधी पद्धत आज आपण पाहतोय. मित्रांनो, अशा प्रकारचा खडू यासाठी मी घेतलेला आहे. सरावासाठी तुम्ही पांढरे खडू वापरा किंवा रंगीत खडू वापरा, कुठलेही खडू वापरा. नियमित सराव करणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचा खडू पकडल्यानंतर मित्रांनो, यावर मी अजून एक एपिसोड बनवलेला आहे, भाग 10वाच. त्यामध्ये कमी जाडीचे अंक, मोठ्या जाडीचे अंक, त्यापेक्षा मोठ्या जाडीचे अंक, त्यापेक्षाही मोठ्या जाडीचे अंक कशी लिहायची याचा सराव त्यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये आपण फक्त मोठ्या जाडीच्या अंकांचा इथे सराव पाहणार आहोत. यातील कुठले अवयव 0 ते 9 पर्यंतच्या अंकासाठी उपयोगी पडतात ते आपण आता पाहतोय. इथे तुम्हाला एक आकृती दिसते. हा 180 अंशाचा कोन, हा 90 अंशाचा कोन आणि हा 45 अंशाचा कोन. या 45 अंशाच्या कोनामध्ये मी ज्या पद्धतीने हा खडू पकडला आहे त्या पद्धतीने हा तुम्ही खडू पकडायचा आहे. तुम्हाला किती जाडीची अक्षरं काढायची तितक्या लांबीचा, समजा हा थोड्या लांबीचा घेतला तर या जाडीची अक्षरं तुम्हाला काढता येतील. यापेक्षा मोठा जर मी खडूचा तुकडा केला तर या जाडीचे अक्षर तुम्हाला काढता येतील. सध्या आपण या जाडीचे अक्षर काढणार आहोत. मग असा 45 अंशाच्या कोनामध्ये हा खडू पकडा आणि आपण 0 पासून सुरुवात करतोय. 0साठी तुम्हाला हा आणि हा उभी वक्ररेषा, त्याच्या उलटी ही उभी वक्ररेषा, ही वरच्या बाजूने जाड होते आणि खाली बारीक होते. ही वरच्या दिशेने बारीक होते आणि खाली जाड होते. पहा, या पद्धतीने खडू पकडा. हा पार्ट घेतलाय आपण, आता हा घेऊया. अशा पद्धतीने 0 तयार झाला. आता हा 0 तयार होत असताना किती स्टेप मध्ये तयार झाला पहा. आता आपण एरोच्या साहाय्याने, बाणाच्या साहाय्याने ते दाखवूयात. पहा, ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. म्हणजे खडू मी या दिशेने, या प्रकारे या एरोच्या दिशेने खडू चालवलाय. ही 2 स्टेपमध्ये, ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप, अशा 2 स्टेपमध्ये हा 0 मी पूर्ण केलेला आहे. आता 1 काढण्यासाठी ही उभी वक्ररेषा छोटी आणि ही उभी वक्ररेषा दुसरी छोटी, ह्या 2 वक्ररेषा आपल्याला इथे वापरायच्यात. पहा, या पद्धतीने पहिली वक्ररेषा घेतली मी. पहिली स्टेप, दुसरी वक्ररेषा, ही दुसरी स्टेप.
आता ही जी तिरपी रेषा आहे ती अशी थोडी पुढे येणार या पद्धतीने, आणि ही जी वक्ररेषा आहे ती इथे आपण वापरणार आहोत या पद्धतीने. ही इथे तिसरी स्टेप आणि इथे ही चौथी स्टेप. अशा पद्धतीने आपण एक हा अंक काय केलाय, पूर्ण केलाय. आता दोन साठी आपल्याला ही वक्ररेषा घ्यायची आहे या पद्धतीने. ही पहिली स्टेप. त्यानंतर ही वक्ररेषा आपण त्याला जोडतोय, म्हणजे बारीक रेषेने सुरू होणारी आणि जाडने संपणारी. ही झाली दुसरी स्टेप. त्यानंतर इथे असा वक्र भाग, गोल भाग करायचा आहे. ही झाली तिसरी स्टेप. आणि त्यानंतर ही रेषा इथे आपण घेत आहोत या पद्धतीने. ही झाली चौथी स्टेप. याच पद्धतीने 3 काढायचा आहे. ही वक्ररेषा 3 साठी घ्यायची आहे. जाड रेषेने सुरू झाली आणि बारीकने संपली. पुन्हा ही वक्ररेषा इथे वापरायची आहे या पद्धतीने. म्हणजेच ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप आपल्याला ही वक्ररेषा घेऊन सुरू करायची या पद्धतीने. ही तिसरी स्टेप. इथे असा गोल आकार करायचा असा. ही चौथी स्टेप आणि ही वक्ररेषा घ्यायची जशी आपण 2 ला घेतली होती. ही शेवटची आणि 5वी स्टेप. अशा प्रकारे आपण 3 हा अंक कंप्लीट केलेला आहे. आता 4 साठी छोटी उभी वक्ररेषा आणि दुसरी छोटी उभी वक्ररेषा आपल्याला इथे वापरायची आहे. पहा या पद्धतीने ही पहिली स्टेप. त्यानंतर पहा आता इथे बारीक आहे आणि इकडे जाड झाली. इथे बारीक आणि इकडे जाड. ही दुसरी स्टेप. आता ही जाडने सुरू होते आणि खाली बारीकने संपते. ही आपल्याला इथे वापरायची. जाडने सुरू झाली. आता इथे खडू मोडलाय. अशा वेळेस आता त्याच जाडीचा खडू मी तोडलाय आणि ही वक्ररेषा इथे घेतोय. जाडने सुरू झाली आणि बारीकने संपली. ही तिसरी स्टेप. आणि ही वक्ररेषा पहा, बारीकने सुरू झाली आणि जाडने संपली. इथे अशी जोडायची. ही चौथी. अशा प्रकारे आपण 4 हा अंक कंप्लीट केलाय. आता 5 साठी देखील ही वक्ररेषा आपल्याला वापरायची आणि ही एक वापरायची. पहा जाड रेषेने सुरुवात झाली आणि बारीक इथे बारीक रेषेने संपली.
पहिली स्टेप, त्याला आता हे जोडतोय आपण. बारीक वक्ररेषेने सुरुवात आणि जाडने संपली. इथे ही तिसरी स्टेप, वक्र भाग काढून घेतलाय. म्हणजेच ही इथपर्यंत दुसरी, ही इथपर्यंत तिसरी, आणि ही वक्ररेषा जी आहे ती अशी येणार आहे. ही चौथी स्टेप. अशा प्रकारे आपण 5 अंक काढलाय. आता 6 साठी ही वक्ररेषा आपण घेतोय. ही एक घेणार आहोत. पहा, या पद्धतीने जाड रेषेपासून सुरुवात झाली. पहिली स्टेप, पुन्हा जाडने सुरुवात झाली. ही दुसरी स्टेप. त्यानंतर ही वक्ररेषा बारीकने सुरू झाली आणि इकडे जाड झाली. ही तिसरी स्टेप आणि इथे वक्र भाग करायचा असा. ही चौथी स्टेप आणि हा पार्ट, ही उभी वक्ररेषा इथे येणार आहे अशी, या पद्धतीने. आणि ही शेवटची 5वी स्टेप. अशा पद्धतीने आपण 6 अंक पूर्ण केलाय. आता आपण 7 हा अंक कसा काढायचा आहे तो पाहूया. पहा, हा जो अवयव आहे आडवी वक्ररेषा, ही इथे आपण वापरणार आहोत, पण थोडी त्यामध्ये बदल करायचा आहे. मित्रांनो, हे जे अवयव आहेत यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी थोडाफार बदल करावा लागेल, परंतु त्याचा बेस, मूळ आकार तोच राहणार आहे. आता इथेच पहा, समजा या पद्धतीने मी वक्ररेषा वरून घेतली. पहा, बारीकने सुरुवात झाली आणि जाडने संपली. या पद्धतीने थोडा ह्याच्यामध्ये काय केला, बदल केला. ही रेषा जास्त अशी वर घेऊन गेली. आता ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप ही असणार आहे. बारीकने सुरुवात झाली आणि जाडने संपली. दुसरी स्टेप आणि ही जाडने सुरू झाली आणि बारीकने संपली. ही तिसरी स्टेप इथे या पद्धतीने. या 3 स्टेप मध्ये हा 7 अंक आपण पूर्ण केलाय. आता 8 हा अंक आपण काढतोय. ही जी तिरपी रेषा आहे, ही तिरपी रेषा इथे उपयोगात येणार आहे. ही पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप, ही जाड रेषा सुरू झाली जाडने आणि बारीक झाली खालच्या दिशेला, उभी वक्ररेषा छोटी. पहा, या पद्धतीने. ही दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप आपल्याला ही घ्यायची आहे. बारीक रेषेने सुरुवात झाली आणि जाडने संपली. तिसरी स्टेप. अशा पद्धतीने आपण 8व्या क्रमांकाचा अंक कंप्लीट केला. आता 9 साठी जसं आपण 1 साठी ही छोटी वक्ररेषा आणि ही छोटी वक्ररेषा वापरली, तीच पद्धती ते वापरायची आहे. या पद्धतीने ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, त्यानंतर ही तिरपी रेषा बारीक, ही तिरपी रेषा बारीक अशी येईल आणि
ही झाली तिसरी स्टेप. ही जी वक्ररेषा आहे ती आपल्याला त्या रेषेला खाली जोडायची या पद्धतीने. ही झाली चौथी स्टेप. अशा प्रकारे आपण 9 हा अंक पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या मराठी देवनागरी लिपीतील मूळ अवयवांचा उपयोग करून 0 ते 9 पर्यंतचे अंक आपण आज सोप्या पद्धतीने कसे काढायचे त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आहे. मित्रांनो, याचा सेकंड पार्ट भाग 10वाच तो देखील पहा. त्यामध्ये कमी जाडीची अक्षरे कशी काढायची ती पद्धती पहा. या पद्धतीने जर तुम्ही नियमित सराव केला तर नक्कीच अशा प्रकारचे अंक अक्षर तुम्ही काढू शकाल. मित्रांनो, यानंतरचा येणारा एपिसोड जो आहे त्यामध्ये आपण मुळाक्षरांपासून सुरुवात करतोय. अ आणि आ तो देखील एपिसोड आपण पाहावा आणि फलकलेखनामध्ये मराठी देवनागरी लिपीचा उपयोग करून ते फलकलेखन सुंदर तर करावं, त्याचबरोबर ते प्रभावी देखील करावं. मित्रांनो, देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य असं आहे 45 अंशाच्या कोनामध्ये तो खडू पकडतो. त्यामुळे त्याला एक प्रकारचा अँगल, एक प्रकारचा पॉइंट इथे मिळतो. पहा, तो खडू तसा पकडल्यामुळे काही ठिकाणी रेषा जाड येते, काही ठिकाणी बारीक येते आणि त्यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होतं आणि ते सुंदर दिसतात. मित्रांनो, याचा जर तुम्ही नियमित सराव केला तर तुम्ही हा खडू न थांबवता, समजा या पद्धतीने न थांबता हे अक्षरलेखन लिहू शकाल. इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचं कारण असं आहे की ते तुम्हाला समजावं कुठला अवयव, कुठला पार्ट कुठे वापरल्यानंतर कोणता अंक तयार होतो. आणि अशी तुमची जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही तो अंक या पद्धतीने डायरेक्ट असा लिहू शकाल या पद्धतीने. त्यामुळे याचा नियमित सराव करा, माझे सगळे व्हिडिओ फॉलो करा. आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचे आहेत, चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. थँक्यू.